फडणवीस सरकारनं निवडणुकीच्या अगोदर जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीची एक लालूच आमच्या शेतकऱ्यांना दाखवली होती। फडणवीस सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून 5वी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं। 1 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे। या वर्षी प्रचंड अशी पर्जन्यवृष्टी झालेली आहे। गावाच्या गाव पाण्याखाली गेले, शेत्या पाण्याखाली गेल्या, पिकं पाण्याखाली गेलेली आहेत, पशुधन वाहून गेलेलं आहे। खरीपाचं जे पीक होतं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं ते देखील अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेलेलं आहे। शेतकरी आज पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे, उद्ध्वस्त झाले। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक पत्र फडणवीसला लिहिलं आणि सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा, त्याचप्रमाणे हेक्टरी 50,000ची मदत जाहीर करा। या सरकारनं ऐकलं नाही। म्हणून मागच्या आठवड्यामध्ये आमच्या शेवगाव पाथर्डीच्या जे आमदार होत्या जे आहेत मोनिकाताई राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन केलं। त्यांना सांगितलं की तुम्ही आवाज उठवा, आमच्या प्रतिनिधी आहेत, पण त्यांनी केलं नाही। मी त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं की दिवाळी आमची साजरी होणार नाही। शेतकऱ्यांच्या खात्यावरती दमडी जमा झालेली नाही आणि म्हणून आपल्या लेकरा बाळांना कपडे घेऊ शकले नाही, गोडधोड करू शकला नाहीत। आणि म्हणून येणारी ही काळी दिवाळी आमदाराच्या निवासस्थानासमोर जाऊन चटणी भाकरी खाऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करू, हा इशारा आम्ही त्या दिवशी दिला होता। 5 दिवस झाले आमदारांनी संपर्क केला नाही। खरं गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे, आमदार मुग गिळून गप्प आहेत। आणि म्हणून आज कासार पिंपळगाव येथील त्यांच्या या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते इथं आम्ही मोर्चाने आलो। फडणवीस सरकारचा, शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार केला, आमदाराचा या ठिकाणी जाहीर धिक्कार केला आणि त्यांचा धिक्कार करून आज आम्ही या ठिकाणी चटणी भाकरी सगळ्या कार्यकर्त्यांनी आणलेली आहे। कारण आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवा पेटलेला नाही, आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये गोडधोड जेवण नाही आणि आम्ही देखील दिवाळी साजरी करणार नाही। याच्यासाठी आम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि आज चटणी भाकरी खाऊन आज आमदारांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन आमचं चालू आहे। आम्ही चटणी भाकरी खाऊन त्याचा निषेध करत आहोत आणि काळी दिवाळी साजरी करत आहोत। विधानसभेमध्ये हे राजळे खुली आणि ढाकणे हे एकमेकांची विरोधक म्हणून राहिले, परंतु आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठे बोलत नाही आणि बोलताना दिसत नाही। वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष उरलाय विरोध करण्यासाठी, अशी परिस्थिती खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला ज्ञानेश्वर कारखानदार पण निवडणुकीला होते, आमदार पण होत्या। केदारेश्वरचे जे कारखानदार अध्यक्ष आहेत प्रताप ढाकणे ते देखील होते। या तालुक्यातल्या लोकांनी ज्ञानेश्वरचे जे आहेत उमेदवार त्यांना जवळ 58,000 मतं दिली। केदारेश्वरचे जे कारखानदार आहेत त्यांना देखील जवळपास लाखभर मतं दिली होती। खरं म्हणजे आज शेतकरी उद्ध्वस्त होतोय, दिवाळी साजरी होत नाही। अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघतोय गेले 8 दिवस घुले बोलत नाही, ढाकणे बोलत नाही, एकही शब्द बोलत नाही। आमदार तर मुग गिळून गप्प आहेत, त्या देखील बोलायला तयार नाही। आणि आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत, आम्ही कारखानदार नाही आहोत, आम्ही कारखानदारांची पोरं नाही आहोत। शेतकऱ्याचं दुःख काय आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून ते करतील की नाही करतील ते त्यांच्या लाभासाठी स्वार्थासाठी शांत आहेत, ते त्यांच्या कळपामध्ये जाऊन बसलेले आहेत। म्हणून या तालुक्यामध्ये घुले आणि राजळे स्वरी आहेत, आपल्याला माहिती आहे। कारखान्याच्या निवडणुका होत नाही, जिल्हा बँकेच्या निवडणुका होत नाही, मार्केट कमिटीच्या निवडणुका करत नाही। हे सगळी मिलीभगत आहे, वाटून खा, कुठे राहा पण वाटून खा, सत्ता आपल्या सोयऱ्याधाऱ्यांकडेच असली पाहिजे, ही भूमिका, हे चित्र आम्हाला या भागामध्ये दिसतंय। घुले राजळे सोयरेधारी आहेत। ढाकणे जे होते ते कारखान्यामुळे आता त्यांनी फडणवीसच्या चित्र जाऊन गुलामी केली, त्यांनी गुडघे टेकले आहेत, ते बोलू शकत नाही। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत। संख्येने जरी कमी असलो तरी छत्रपती शिवरायांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, इथल्या संतांचा परिवर्तनाचा विचार घेऊन आम्ही या भागामध्ये सातत्यानं या प्रस्थापित कारखानदाराच्या विरोधामध्ये इथून पुढच्या काळामध्ये लढत राहणार आहोत। बाजारपेठेमध्ये पूर्ण शुकशुकाट आहे, प्रकारचं दिवाळी तालुक्यामध्ये पाथर्डी आणि विशेषतः शेवगावमध्ये साजरी होते। सगळं हातात निसर्गाने सगळं घेऊन टाकलेलं आहे, उद्ध्वस्त झालाय शेतकरी। त्याच्यामुळं आम्ही रोज शहरामध्ये बघतोय बाजारपेठ ओस पडलेले आहेत। ज्यांचे पगार आहेत, जे पगारदार आहेत तेवढेच फक्त बाजारपेठेमध्ये जातो। खेड्यातला एकही शेतकरी कापड दुकानात गेला नाही ना आणखीन कुठे किराणा दुकानामध्ये गेलेला, कारण पैसा लागतो। आज पैसाच नाही। इथे घोषणा केली होती की आम्ही दिवाळीच्या अगोदर पैसे जमा करू,
त्या आशेवरती आमचा शेतकरी होता. पण रात्री आता 11 वाजेपर्यंत आम्ही पाहत होतो की एकाही शेतकऱ्याच्या खात्यावरती दमडी जमा नाहीये. दमडी कसा जाणार आहे शेतकरी? म्हणून त्या शेतकऱ्याचं जे दुःख आहे ते मोठं आहे आणि म्हणून तो दिवाळी साजरीच करत नाही आणि म्हणून त्यांचा एक भाग म्हणून आम्ही ही काळी दिवाळी साजरी करायला आलेलो आहोत. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी म्हणून एक आंदोलन या ठिकाणी आमदार महोदय यांच्या निवासस्थानासमोर पार पडलं. यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की ओला दुष्काळ जाहीर करा, त्याचबरोबर कर्जमुक्ती करावी अशा प्रकारच्या ह्या प्रमुख मागण्या होत्या. तरी याबाबत प्रशासनाने आणि अतिवृष्टी जी काही मागच्या 1 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये झालेली, त्याबाबत अतिवृष्टीचे पैसे हे जमा करावे यासाठी ही मागणी होती. प्रशासनाच्या वतीने मी सांगू इच्छितो की ओला दुष्काळ संदर्भात ज्या काही सवलती लागू केल्या जातात शासनातर्फे, त्या 9 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार सर्वांना ह्या लागू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, त्याचबरोबर शेतीचे निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती 1 वर्षापर्यंत, त्याचबरोबर तिमाही वीज बिलामध्ये माफी, त्याचबरोबर परीक्षा शुल्कामध्ये माफी अशा प्रकारचे वेगवेगळे शासन निर्णय जाहीर केलेले आहेत. त्याचबरोबर अतिवृष्टीची जी काही मदत आहे शासनामार्फत मिळण्यासाठी ती या शासनामार्फत आणि प्रशासनामार्फत आपण रात्रीचा दिवस करून मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील सर्व याद्या जे काही पोर्टल आहे ऑनलाईन त्यामध्ये आपण अपलोड केलेल्या आहेत आणि त्या पोर्टलद्वारे अनेक शेतकऱ्यांना आता खात्यावर पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढील या आजच्याच दिवसामध्ये याचे पैसे हे जमा होत आहेत. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ज्यांची ॲग्रिस्टॅक जी नोंदणी झालेली नाहीये, ॲग्रिस्टॅक ज्यांनी नोंदणी केलेली नाहीये त्यांना फक्त प्रत्यक्षात जाऊन KYC ही पूर्ण करावी लागेल. त्यानंतर त्यांचे पैसे जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत. बाकीचे ज्यांचे ॲग्रिस्टॅक आणि आधार लिंकिंग वगैरे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांचे आजच्याच दिवशी हे पूर्ण पैसे पडणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने पुढच्या ज्या काही याद्या असतील त्या पूर्ण सर्व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचतील याची आम्ही प्रशासनातर्फे ग्वाही देतो.